गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, पाहता रूपडे झाले समाधान, भानावर आलो घेता तुझे नाम. माघ महिन्यातील अष्टमीला एका कल्याणकारी आणि दिव्य सत्पुरुषानं शेगाव गावी अवतार घेतला आणि हा हा म्हणता त्याची कीर्ती पंचक्रोशीत कस्तुरीच्या सुगंधासारखी दरवळू लागली. याच संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांचा 146वा प्रगट दिन स्वस्वरूप संप्रदायाच्या मुख्य पीठावर नाणीसधाम इथं दिनांक 2 आणि 3 मार्च रोजी अत्यंत उत्साहानं आणि आनंदानं पार पडत आहे. तसेच आज अनंत श्री विभूषित आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा देखील मोठ्या दिमाखात साजरा केला जात आहे. संत शिरोमणी गजानन महाराज म्हणजे परमपूज्य जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांचे आराध्य दैवत. लहानपणापासूनच दत्तभक्ती करत करत त्यांना गजानन महाराजांच्या चरणांची प्राप्ती झाली आणि गजानन महाराजांनीच परमपूज्य स्वामीजींना समर्थ सद्गुरु काळसिद्धेश्वर रूपात भेटून पूर्णत्वास नेलं. गजानना तुझ्या आम्ही पायातील वहाण, याच्यात तुझे आम्ही द्यावे समाधान. हे एक परमपूज्य स्वामीजींच्या अभंग शृंखलेतील एक अनमोल वाणी. गजानना तुझ्या आम्ही पायातील वहाण, गजानना तुझ्या आम्ही पायातील वहाण, याचक तुझे आम्ही, याचक तुझे आम्ही द्यावे समाधान. गजानना तुझ्या आम्ही पायातील वहाण, गजानना तुझ्या आम्ही पायातील वहाण. महाराजांप्रती असलेला पराकोटीचा दास्यत्व भाव याचं दर्शन होतं. पण हे या अभंगापुरतच नाही बरं का. हा संपूर्ण स्वस्वरूप संप्रदायाचा डोलारा ते केवळ गजानन महाराजांची अमानत म्हणून जपतात आणि सतत ती वृद्धिंगत करण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करतात. आणि हा प्रेमभाव केवळ एकतर्फी नसून यात साक्षात महाराजांचा देखील आभाळ एवढा सहभाग आहे. देह ठेवल्यानंतर महाराजांनी परमपूज्य स्वामीजींना वेळोवेळी दर्शन दिले, त्यांना भेट दिली. पदोपदी आई जशी आपल्या लहान बाळाला गोंजारते, अगदी तसेच महाराजांनी त्यांना समजावले आणि योग्य मार्गावर चालवले. परमपूज्य स्वामीजी सुद्धा अनेकदा त्यांच्याकडे आपल्या भावना प्रकट करत, कधी कधी तर चक्क रडून मोकळे होत असत. एक काळ होता जेव्हा स्वामीजी कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर जात असत. तेव्हा गुरुमातांना सोबत नसायची. कानिफनाथ महाराज आणि गुरुमाता एकट्याच नाथांच्या माहेरी निवास करत असायच्या आणि गजानन महाराज स्वतः त्यांच्या घराजवळ बसून त्यांची साथ देत असत. आज परमपूज्य स्वामीजी जे आहेत आणि हा भव्य भक्त परिवार जो घडला आहे, हा केवळ गजानन महाराज यांची देण आहे. हाच निर्मळ भाव स्वामीजी यांनी बाळगला आणि अनेकदा व्यक्त देखील केला. हा अखंड स्वस्वरूप संप्रदायाचा आध्यात्मिक प्रपंच ज्यांच्या कृपेचे फळ आहे, त्या कल्पवृक्षाचा प्रकट दिन
नेहमीच्या काकड आरतीने दिवसाची सुरुवात झाली. तर सकाळी 9 वाजता श्री महामृत्युंजय सप्तचिरंजीवी यागाला प्रारंभ झाला. पुष्पमाला समर्पणम्. ओम जा अहरज्जमदग्निष्ठ ओम जा अहरज्जमदग्निष्ठाये कामायेन्द्रियाय. काही जण नामगजरात रममाण होते. तर काही जण परमपूज्य स्वामीजींच्या चरण दर्शनाचा लाभ घेत. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. अस्ते गणमादाय. दुपारनंतर मुख्य मंदिरातून प्रभू रामचंद्र आणि श्री गणेश यांना बारी उत्सवासाठी नेहमीच्या सांप्रदायिक प्रथेप्रमाणे वाजत गाजत आमंत्रणे गेली. सगळे देव सुद्धा लगबगीने मुख्य मंदिरात दाखल झाले. जणू काही लगीन घाईच चालू होती. संध्याकाळी सांज आरती झाली आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण संत पीठावरून झाले. अनेक वेगवेगळ्या राज्यातून भाविकांनी यामधून सहभागी होऊन आपल्या कलेतून परमपूज्य जगद्गुरु श्रींना प्रेमवंदना दिली. आता मुख्य दिवस म्हणजे माघ वद्य सप्तमीचा दिवस. परंपरेने चालत आलेली श्री गजानन महाराज यांची नाथांचे माहेर ते सुंदरगड पर्यंत निघणारी मिरवणूक म्हणजे या वारी उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य. यावेळी मात्र रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे मिरवणूक मार्ग जरा दुस्तरच झाला होता. त्यात वाढता उष्मा म्हणून आपल्या सगळ्यांची माऊलीच ती. लेकरांच्या काळजीने ही मिरवणूक लवकर घेऊन निघायचं ठरवलं. मग काय, आपल्या माऊलींचा शब्द खाली पडू देतील ते भक्त कसले. पहाटे 5च्या आधीपासूनच नाथांच्या माहेरी लगबग सुरू होती. सकाळी 6 वाजताच मिरवणूक निघण्यासाठी सज्ज होती. कलशधारी, तुळसधारी, निशाणधारी महिला, भजन करी. विविध पारंपरिक देखावे, विविध राज्यांची संस्कृती, सगळे जिल्हे अगदी शिस्तबद्धपणे रांगेत आपल्या देवाची प्रतीक्षा करीत उभे होते. अखेर एखाद्या तेजस्वी सूर्याप्रमाणे परमपूज्य स्वामीजींचे दर्शन झाले.
नाथांच्या माहेरी संत शिरोमणी गजानन महाराज यांचे दर्शन घेतले आणि ते रथामध्ये आसनस्थ झाले. सोबत गजानन महाराजही पालखीमध्ये बसून निघाले. नारायणी सुद्धा ठुमकत ठुमकत निघाली. भली मोठी लांब लचक मिरवणूक. नजर जाईल तिथे फक्त मिरवणुकीची रांग. बस, काय विलोभनीय दृश्य होतं. स्वस्वरूप संप्रदायाचा प्रत्येक जिल्हा आपापली सांस्कृतिक परंपरा या मिरवणुकीच्या माध्यमातून मांडत होते. तिथल्या वेशभूषा, केशभूषा, संगीत, कला, नृत्य सर्व काही तिथे दर्शवलं होतं. तेही विविध राज्यातून. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, सर्व राज्यांमधून. प्रांताप्रमाणे बदलणाऱ्या परंपरा अगदी सुंदरपणे दाखवण्यात आल्या होत्या. आणि विशेष म्हणजे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे सुद्धा अतिशय अप्रतिमरित्या साकारण्यात आले होते. दुरून पाहिल्यावर असं भासत होतं जणू काही अनेकविध संस्कृती मोत्यांप्रमाणे एका धाग्यात गुंफल्या आहेत. आणि त्यांचा मिरवणी म्हणजे तसेच या भव्य वारीत संपूर्ण दिवस सुरू असणाऱ्या अखंड 24 तास महाप्रसादाचा लाखो भक्तगणांनी पुरेपूर लाभ घेतला. संपूर्ण दिवस मोठ्या दिमाखात हा वारी उत्सव साजरा करण्यात आला. सूर्य मावळतीस जाऊ लागला तसे तसे आपल्या लाडक्या गुरुमाऊलींचे ज्ञानामृत ग्रहण करण्यासाठी उपस्थित सारेच भक्तगण आतुर झाले होते. संध्याकाळी श्री आनंद महाराज आणि इतर महाराजांचे मार्गदर्शन सुरू झाले. यानंतर सांज आरती झाली. आणि सुरुवात झाली आपल्या लाडक्या परमपूज्य दादाश्रींच्या प्रवचनाला. श्री गजानन जय गजानन, जय गजानन श्री गजानन. ये श्री गजानन संतुलन का केंद्र है. वर्तुल होता है, वर्तुल. उस वर्तुल को अगर केंद्र नहीं है तो वर्तुल पूरा नहीं होता. जीवन जो है एक वर्तुल के समान है. जीवन को चक्र की उपमा दी है और इस चक्र को अगर हमें जीना है, इस चक्र व्यूह से हमें अगर पार होके जाना है
तो केंद्र पर ध्यान देना जरूरी है। और वह केंद्र पर ध्यान जो लाता है, जो स्व केंद्र होता है, इस पूरे जीवन का केंद्र हमारे भीतर है, स्वयं के भीतर है। आप किनके पास जा रहे हो, किन सवालों के जवाब मांग रहे हो, आप किसके पास न्याय मांग रहे हो, आप किससे उम्मीद कर रहे हो अपने जीवन में, आप किससे अपनी चाह पूरी करने की कोशिश में लगे हो। अरे कुछ नहीं होगा, इस दुनिया में कोई आपकी चाहत पूरी नहीं कर सकता, ना बीवी कर सकती, ना धन कर सकता, और पूरी होती नहीं चाहत, समाधान होता नहीं, इसीलिए तो बार बार और करते हो ना, और चाहिए और चाहिए, क्योंकि चाहत मिली ही नहीं। अगर मेरा पेट भर गया हो तो मैं दोबारा खाने का मुझे मोह तो नहीं होगा। वो तृप्ति हुई नहीं है, कुछ साबित करने निकले हैं हम। देखो समाज में कुछ लोग हैं जो साबित करना चाह रहे, मैं सही हूं, यही सही है, ये भी चाह है। कितने महापुरुषों ने ये साबित करने की कोशिश की, अगर साबित हुआ होता तो फिर दोबारा साबित करने की चेष्टा ही नहीं होती। लेकिन कोई पहुंच ही नहीं सकता है, क्योंकि ये जो खेल बनाया है जिसने, वो किसी को हार जीत के लिए नहीं, सिर्फ खेलने के लिए बनाया। आओ खेलो चलो। इसलिए गुरुओं के पास जब हम आते हैं तो वो कभी संसार की बात नहीं करते। आप संसार के सवाल उठाते हो, वो जवाब इस प्रकार का देते हैं कि आपका ध्यान बाहर नहीं जाएगा, आप अपने भीतर ही आएंगे। ये गुरुओं करते हैं, यही गुरुओं का कार्य है। ये जो सब यहां हो रहा है उसमें एक ही आत्मचिंतन है भाई, बाहर कुछ भी नहीं। अभी इतने यहाँ पे इतने महंत संत लोग आए हैं जिन्होंने अपने वाणी से हमें उपदेश किया, उनका कहने का मतलब एक ही है, बाहर कुछ नहीं, जिसे ढूंढने चले हो वो कभी मिलेगा नहीं। तुम एक जगह स्थिर हो जाओ, तुम स्थिर हो जाओ। वही माऊली ने कहा, स्थिर कब होता है, मन ठहरता है तो मन ही चंचल है। तो वो चंचलता कम करने के लिए साधना करो, ये बताया जाता है। और जो संसार में चलेगा वो कभी स्थिर नहीं होगा, क्योंकि संसार में स्थिरता है ही नहीं, इसलिए परमार्थ करना पड़ता है। परमार्थ जीवन का संतुलन है, वह केंद्र है। केंद्र पे रहोगे तो यहां वहां गिरेंगे नाही। मंत्रमुग्ध झालेले भाविक भानावर आले ते पवा वाचनाच्या शेवटी घेतलेल्या गजराने आणि सज्ज झाले आपल्या गुरुमाऊलींच्या प्रेमळ वाणीतून अमृत प्राशन करण्यासाठी। माझा योगेश्वर बाप ज्यांचा प्रकट दिन सोहळा संपन्न करण्यासाठी आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत। त्याचसोबत आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांची सुद्धा जयंती आहे। असाच एक दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे। हे परमेश्वर ह्या भूतलावर का येतात, यांना कोणकोणत्या पर उपमा देऊ शकतो आपण। मी माझ्या अभंगामध्ये सांगितले, हे कृपाळू पुरुषोत्तमा नरेंद्र कैसी देई उपमा। कारण तुम्ही पददलितांचे तारणहार आहात आणि हे तारणहार या पृथ्वी तलावर 5 प्रकारे प्रकट होत असतात। निर्गुण पहिला प्रकार आहे, निर्गुणातून निराकार। भगवंताचा दुसरा प्रकार आहे सगुण आहे आणि निराकार आहे। तिसरा प्रकार भगवंत सगुण आहे आणि साकार सुद्धा आहे। भगवंताचा चौथा प्रकार
भगवंत निराकार आहे, परंतु हा निराकारी भगवंत कधी कधी साकार सुद्धा होतो. अजून भगवंताचा एक प्रकार आहे पाचवा, जो साकार आहे तो नंतर निराकार होतो. आज आम्ही ज्यांच्या प्रकट दिनासाठी आलेलो आहोत, ज्यांच्या जयंतीसाठी आलेलो आहोत, ते सगुणच होते, साकारच होते. त्यांनी आनंद महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याने आपला शर्ट खुंटीला अडकवून ठेवला आणि निराकार झाले. जरी ते निराकार झाले तर ते कुठेच गेलेले नाहीत, ते माझ्यामध्ये आहेत, ते तुमच्यामध्ये आहेत. तुम्हीच देव आहात. तुकोबारायांनी सांगितलं, तुझं आहे तुझं पाशी परी वेडा जागा चुकलाशी. फरक एवढाच आहे, समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराजांच्या कृपेनं ती जागा मला कळली, म्हणून मी ते म्हणतो की हो मी देव आहे. कारण माझा बापच तसा होता. माझ्या बापानं सांगितलं की मी आत्मा आहे, आणि त्यांनी तिथे डिक्लेअर केलं होतं, बाप से बेटा सवाई. जे बीज असतं ना, ते बीज जर तशा ताकदीचं असेल तर त्याला फळं रसाळ गोमटी येणारच. या चराचरामध्ये जो असणारा आहे तो मीच आहे. म्हणून तर मी सांगतो, आमच्या आनंद महाराजांना नेहमी माझ्याबद्दल अभिमान वाटतो. अरे माझा गुरुबंधू आहे. आणि अगदी निश्चयपूर्वक सांगतो, जा जिथे कुठे असशील तिथून मला सांग, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज मला अमुक अमुक वाजता उठवा. मी नाही उठवलं तर मला विचारा म्हणून सांगतो मी. आणि लाखो करोडो लोकांना त्याचा अनुभव येतो. त्यात मजाक असली काहीच नाही आहे. अरे बाबा मी चराचरातच आहे. हे जे तत्व आहे, हा जो साक्षात्कार आहे, हा केवळ आणि केवळ समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज जीवनात आले नसते झाला तुला. माता सरस्वतीच्या विणेतून ज्याप्रमाणे सुस्वर निघावेत, त्याप्रमाणे परमपूज्य स्वामीजींचा हर एक शब्द भाविकांच्या मनावर स्वर्ग सुखाचा अनुभव बरसवत होता. फक्त सुखच नाही तर ज्ञानाची गंगा जणू वाहत होती आणि प्रत्येक श्रोत्यांची क्षुधा भागवत होती. बघता बघता 10 वाजले आणि कधी प्रवचन थांबवायची वेळ आली कळलंच नाही. प्रवचन संपलं आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे देवांना गाऱ्हाणे घालून वारी उत्सवाची सांगता झाली. पुन्हा आईच्या मायेने भरभरून आपल्या लेकरांना आशीर्वाद देत सर्वांना काळजीपूर्वक जाण्याच्या सूचना देऊन परमपूज्य स्वामीजींनी सर्वांना निरोप दिला. पहाटेच्या वेळी असतात तर थंड हवा असते आणि ती हवा कानाला लागली की ड्रायव्हरला पण डुलकी येते आणि ड्रायव्हर इकडे तिकडे गाडी हलवतो म्हटलं की गाडीतून उतरायचं, आपण त्याला चहा पाजायचं, डोळ्यावर पाणी मारायला सांगायचं, थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि मगच आपण पुढे जायचं. आपण सुखरूपपणे आपापल्या घरी जा. आमचा आशीर्वाद आहे, मी तुमच्यासोबत आहे.